सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंकर मृत्यू प्रकरणात 8 महिन्यानंतर मोठा ट्विस्ट. पी राऊत नामक महिलेचे 3 फोन. मनीषा मुसेंचे वकील ॲडव्होकेट प्रशांत नवगिरेंचा दावा. सोलापूरसह राज्यभरात चर्चेत असलेल्या न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आलेली आहे. डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी 18 एप्रिल रोजी रात्री 8:40 आत्महत्या केली अशी नोंद सोलापूर पोलीस डायरीत झालेली आहे. परंतु आत्महत्येच्या अगोदर डॉक्टरांना एका महिला कर्मचाऱ्याचे 3 महत्त्वाचे फोन कॉल आले होते आणि अशी माहिती मनीषा मुसे माने यांचे वकील ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी न्यायालयात मांडली आहे. ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे हे मनीषा मुसे माने यांचे वकील असून संशयित म्हणून सदर बाजार पोलिसांनी डॉक्टर वळसंकर आत्महत्या प्रकरणात मनीषा मुसे माने यांना ताब्यात घेतलं होतं. ॲडव्होकेट नवगिरे यांनी सांगितलं की आत्महत्येच्या 2 दिवस आधी म्हणजे 16 आणि 17 एप्रिलला पी राऊत नावाच्या महिला कर्मचाऱ्याने डॉक्टर वळसंकर यांना अनेक वेळा कॉल केला होता. पी राऊत या प्रकरणातील साक्षीदार असून त्या वळसंकर हॉस्पिटलमध्येच कार्यरत आहेत. त्यामुळे डिसेंबर 2024 ते 1 मे 2025 या कालावधीत डॉक्टर वळसंकर, पी राऊत, आर राऊत यांचे कॉल डिटेल, CDR तसेच टॉवर लोकेशन तपासावे अशी मागणी ॲडव्होकेट नवगिरे यांनी केली आहे. मनीषा माने हिला जामीन मंजूर झाला. जामीन मंजूर झाल्यानंतर जे दोषारोपपत्र आम्ही अवलोकन केलं त्यात आम्हाला असं आढळलं की ते दोषारोपपत्राबरोबर CDR आणि टॉवर लोकेशन दाखल केले तपास अधिकाऱ्यांनी. परंतु तपास अधिकाऱ्याने फक्त 4 दिवसाचे CDR टॉवर लोकेशन दाखल केले. ते डॉक्टर शिरीषचे आणि बाकी फिर्यादीचे उमा वळसंकर यांचे दाखल केले. आणि डॉक्टर शिरीष सरांचा ज्यावेळेस आम्ही सखोल अभ्यास केला त्या टॉवर लोकेशनचा, त्याच्यामध्ये आम्हाला असं आढळलं की 16 ते 18 या 2 तारखेदरम्यान एका मोबाईलवरनं 10 वेळा त्यांचं संभाषण झालेलं आणि एक SMS. आणि त्या संभाषणाचा कालावधी जो होता तो तसा मोठा होता. त्यामुळे आम्हाला थोडासा तिथे संशय वाटला की बाबा ह्या अनुषंगाने आपल्याला बचाव दृष्टीने काही घेता येईल. त्याच्यानंतर पुन्हा दुसरी गोष्ट अशी होती की एक साक्षीदार आहेत पी राऊत म्हणून. तर त्यांच्या स्टेटमेंटमध्ये असं होतं की डॉक्टर शिरीष वळसंकरांनी साधारणपणे 8:35 ते 40च्या दरम्यान सुसाईड केली. त्याच्या अगोदर म्हणजे 8 ते 8:30 दरम्यान त्यांचे 3 संभाषण झाले. मग त्यांचं आणि तो मोबाईल नंबर जे 10 वेळा कॉलिंग झाले होते याचं CDR आणि टॉवर लोकेशन तपास अधिकाऱ्यांनी दोषारोपपत्रासोबत दाखल केलेलं नव्हतं. आणि त्या व्यक्ती नेमक्या दिवशी किती कुठे होत्या आणि जर समजा 2 दिवसात जर एवढे मोठे कॉल झाले असतील तर मागच्या 5 महिन्यात किती कॉल झाले असावे याचा आमच्या बचाव दृष्टीने महत्त्वाचा विषय होता तो. आणि तसेच यात सरकार पक्षाच्या म्हणण्याप्रमाणे डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी डिसेंबर 2024 पासून हॉस्पिटल जॉईन केलं होतं आणि तेव्हापासून या मनीषा मुसळे यांनी डॉक्टर यांच्यामध्ये थोडीशी वितुष्टता आली होती. तर मग डिसेंबरपासूनची एप्रिलपर्यंतची परिस्थिती काय आहे, त्यांच्यात काय संभाषण झालेत का, याचा आम्हाला बचाव दृष्टीने काय उपयोग करून घेता येईल का, या सगळ्या अनुषंगाने आम्ही न्यायालयात एक अर्ज दाखल केला की हे डॉक्टर शिरीष वळसंकर, पुन्हा उमा वळसंकर, अश्विन वळसंकर, सोनाली वळसंकर, नेहा फडके आणि पुन्हा साक्षीदार ती पी राऊत आणि तो एक मोबाईल नंबरचे 10 कॉल झाले 2 दिवसात, या सगळ्यांचे डिसेंबर 2024 ते 1 मे 2025 या कालावधीतील CDR आणि टॉवर लोकेशन न्यायालयात सादर करावे. त्याचं मुख्य कारण म्हणजे आत्ताच का करावे, तर या मोबाईल कंपन्यांच्या नियमाप्रमाणे विशिष्ट कालावधीनंतर म्हणजे 1 ते 1.5 वर्षानंतर हा डाटा ऑटोमॅटिक डिलीट होतो आणि या खटला चालण्यास विलंब लागणार आणि भविष्यात ते आम्ही मागू शकणार नाही. त्यामुळे आता आम्ही ते ॲप्लिकेशन केलं कोर्टासमोर की हे आम्हाला आमच्या बचावा दृष्टीने गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही त्याची मागणी केली. त्या आमच्या अर्जाच्या मागणीवरती सरकार वकिलांचं म्हणणं मागवलं गेलं. सरकार वकिलांनी हरकत घेतली. तसेच तपास अधिकाऱ्यांनी देखील त्यांचं म्हणणं मागितलं आणि तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही जे 7 नंबर जे मेन्शन केले होते अर्जामध्ये ते मिळवण्याकरता ते त्यांचा पत्रव्यवहार चालू आहे, पण त्यांना किती वेळ लागणार, काय वेळ लागणार हे काय त्यात नमूद नव्हतं. मग याच्यावर सविस्तर युक्तिवाद न्यायालयात झाला आणि न्यायालयात आम्ही युक्तिवाद करताना हेच सांगितलं की आम्हाला बचाव करण्याचा आम्हाला अधिकार आहे आणि आमच्या बचावाच्या दृष्टीने जे अभिलेखावर पटलावर दिसतं किंवा हे 2 विशिष्ट कॉल वेगळ्या जे आहेत त्यांचं ड्युरेशन जास्त आहे आणि सलग कॉल आहेत, तर या अनुषंगाने यांचे 4 महिन्याचे टॉवर लोकेशन CDR जर रेकॉर्डर आले तर निश्चित आम्हाला सुद्धा कोणता तरी बचाव घेता येईल, आमची बाजू आम्हाला मांडता येईल. त्यामुळे ते सादर करण्याचा आदेश देण्यात यावा आणि तसा जर आदेश झाला तर तपास म्हणजे सरकार पक्षाला त्याचं कुठलीही हरकत असण्याचं कारण नाही आहे, त्यांना कुठली अडचण नाही आहे. या गोष्टी पटवून सांगितल्या
उच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद न्यायालयाने ऐकला आणि न्यायालयाने असा आदेश पारित केला की डिसेंबर 2024 ते 1/5/2025 या कालावधीतील डॉक्टर शिरीषसह हे 7 जणांचे ज्या 2 मोबाईल नंबरचा डाटा ऑलरेडी दाखल केलेला नाही आहे अजूनपर्यंत तरी, त्या 2 नंबरचा आणि हे डॉक्टर शिरीषचा 5 जणांचा, एकूण 7 जणांचा या 5 महिन्याचा CDR अँड टॉवर लोकेशन अभिलेखावर दाखल करा 17/1/2026 पर्यंत. पुढील तारखेपर्यंत दाखल करण्याचा आदेश संबंधित नोडल कंपन्यांना दिलेला आहे न्यायालयाने.